तर अखेर बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करते होणार आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता पक्ष प्रवेश होईल। वांद्र्यातल्या खेरवाडी परिसरामध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल। बाबा सिद्दीकींसह आणखी काही नेते अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। काँग्रेस नेते अनीस अहमद राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत असंही बाबात्राम यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मुंबईतली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा हा एक मोठा प्रयत्न। तर बाबा सिद्दीकी यांच्या संदर्भातल्या या चर्चा यापूर्वी सुद्धा बऱ्याच उठल्या होत्या। बाबा सिद्दीकी अजित पवारांना भेटले होतेही, मात्र ते नाकारण्यात येत होता। चांगला मजबूत राष्ट्रीय काँग्रेसचा व्यक्ती, काम करणारा, सामाजिक सेवा करणारा व्यक्ती आमच्या पक्षात येत आहे। त्यांचं आम्ही पक्षामध्ये स्वागत करत आहोत आणि एक त्या भागामध्ये मला वाटतं मुंबईमध्ये एक चांगलं मजबूतीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल। नागपुरातूनही काही नेते, विदर्भातले काही मुस्लिम नेते येण्याच्या तयारीत आहे। कोण कोण आहे? आता सध्या तर आमचे माजी मंत्री अनीस अहमद आहेत, त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। ते सुद्धा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात। अनीस अहमद मुस्लिम समाजाचा मोठा चेहरा आहे, काँग्रेसमध्ये मंत्री राहिलेले आहे। अहमद पटेलचे ते जवळचे होते। त्यांची चर्चा झाली काय तुमच्याशी? नाही, तर चर्चा सध्या सुरू आहे आणि ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, कारण की आता काँग्रेसमध्ये काही राहिलंच नाही आता।